तुम्ही सगळे. तर आज मी बायकांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा डिस्कस करण्यासाठी इथे आली आहे. तो म्हणजे वेट लॉस कसं करायचं, मेंटेन कसं करायचं, त्याच्यावर हा एक व्हिडिओ आहे. पण स्पेशली हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे प्रेग्नेंट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. जे प्रेग्नेंट आहेत किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करतात किंवा ऑलरेडी त्यांनी डिलिव्हरी केली आहे आणि आता ते चिंता करतात आहेत की वेट लॉस कसा करायचा. तर हे प्रेग्नन्सी जी आहे ते कोणत्याही बाईच्या आयुष्यात खूप सारा हॅपीनेस घेऊन येते, खूप सारे चेंजेस घेऊन येते. बट त्याच्यासोबत कुठे ना कुठे मनात नेहमी एक गोष्ट राहते की एवढा सगळं हॅपीनेस तर येणार आहे, पण माझ्या बॉडीमध्ये जे बदल येणार आहेत ते मी कसे काय हँडल करायचे आफ्टर गिव्हिंग बर्थ टू माय चाइल्ड. मी ज्या वजनावर आता आहे त्या वजनावर मी पुन्हा कसं यायचं, हाच मेन क्वेश्चन सगळ्या बायकांना असतो. सो त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये 3 सेगमेंट डिवाईड केले आहेत. त्या लोकांसाठी जे ऑलरेडी प्रेग्नंट आहेत, त्या लोकांसाठी ज्यांनी जस्ट डिलिव्हरी केली आहे, आणि त्या लोकांसाठी पण जे आता प्रेग्नन्सी प्लॅन करतात आहेत. तो वेट लूज करणं आफ्टर प्रेग्नन्सी हा नंतरचा पॉईंट नाही आहे, बट हा इट गोज वे बॅक even when you're planning your pregnancy or when you are in your initial stages of pregnancy. So before I start telling you guys about the tips and tricks, मी कुठचीही डॉक्टर नाही आहे, माझं काही मेडिकल एज्युकेशन नाही आहे. सो मी जेही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ते माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगणार आहे. जे मी माझ्या जर्नी थ्रू शिकली आणि जे मी एक्सपिरियन्स केलं माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेक शुअर यू कन्सल्ट युअर डॉक्टर बिफोर स्टार्टिंग एनिथिंग. लेट्स गो. चालू करूया त्या लोकांसाठी जे आता प्रेग्नन्सी प्लॅन करतात. तर इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की तुम्ही प्रेग्नन्सी एक हेल्दी वेटवर चालू करा. जर तुम्ही ऑलरेडी ओव्हरवेट असाल तर आत्तापासून काम चालू करा की तुम्ही तुमचं वजन कमी करताय आणि मग प्रेग्नेंट होताय. बिकॉज जर तुम्ही आता ऑलरेडी ओव्हरवेट आहात तर ते प्रेग्नन्सी वेट तुमच्या वेटमध्ये ॲडअप होणार आणि इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू, not only during the pregnancy but after pregnancy also to lose the weight. Second खूप इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की when you are pregnant तर असं बोललं जातं that you should always eat for 2. म्हणजे एक असा डायलॉग असतो प्रत्येक हाऊसहोल्डमध्ये की आता यू आर प्रेग्नेंट, यू आर एक्सपेक्टिंग, यू हॅव अ चाइल्ड ग्रोईंग इनसाइड यू, तर तुला 2 माणसांसाठी खायला पाहिजे. तो दॅट इज अ मिथ, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. ॲटलिस्ट तुमच्या सेकंड ट्रायमेस्टरपर्यंत बेबीजला जे तुमचे रेग्युलर कॅलरी इनटेक आहेत त्याच्यापेक्षा 100-200 कॅलरीजच जास्त लागतात. त्याच्यापेक्षा एक्सेप्शनल तुम्हाला अजून, तुम्ही जर ऑलरेडी 1500 कॅलरीज खाताय तर तुमच्या बेबीसाठी तुम्हाला अजून 1500 कॅलरीज खायची अजिबात काही गरज नाही आहे. युअर बेबी डज नॉट नीड दॅट अमाऊंट ऑफ कॅलरीज टू ग्रो. तर पहिली गोष्ट तुम्ही फिगर आउट करा की तुमचं कॅलरी इनटेक डेलीचं किती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून 100-200 कॅलरीज ॲड करा. दॅट डिपेंड्स अपॉन विच ट्रायमेस्टर यू आर इन. तर ते थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज यू हॅव टू स्टे ॲक्टिव्ह टिल द लास्ट डे ऑफ युअर प्रेग्नन्सी. जोपर्यंत तुम्ही जन्म देत नाही तोपर्यंत तुम्हाला वर्कआउट किंवा ॲक्टिव्ह हे राहायलाच पाहिजे. बाय वर्कआउट आय डू नॉट मीन गो अँड डू सम हार्ड झुंबा किंवा काही. ऑब्व्हियसली यू नॉट सपोज टू डू दॅट. तुम्ही ॲटलिस्ट बेसिक वॉकिंग, स्क्वॉटिंग आणि जे पण एक्सरसाइजचे डॉक्टर्स रेकमेंड करतात ते तुम्ही करा ऑन डेली बेसिस टिल द लास्ट डे. आणि यू विल सी दॅट तुमचं जे वेट आहे ते खूप जास्त हायकअप होणार नाही टिल युअर एंड प्रेग्नन्सी थर्ड ट्रायमेस्टरपर्यंत. आणि दॅट विल हेल्प यू टू लूज दोज एक्स्ट्रा किलोज जस्ट आफ्टर गिव्हिंग बर्थ रिली क्विकली. सो नाव इफ यू ऑलरेडी गिवन बर्थ आणि तुम्ही फर्स्ट पोस्टपार्टम 3 मंथ्समध्ये आहात तर हा पुढचे पॉईंट्स आहेत हे तुमच्यासाठी आहे. तर फर्स्ट पॉईंट बिंग, हे जे 3 महिने आहेत तुमचे, हे तुम्ही खूप सिरियसली घ्या. बाय सिरियस आय मीन फूड कंट्रोलच्या बाबतीत. सो इथे पण खूप जास्त मिथ्स आहेत आपल्याकडे की यू गिवन बर्थ, यू सपोज टू हॅव सच हेवी कॅलरीज अगेन बिकॉज यू आर ब्रेस्ट फीडिंग. तर तुम्हाला खूप खायला पाहिजे, तुम्हाला खूप दूध प्यायला पाहिजे, तुम्हाला खूप तूप खायला पाहिजे बिकॉज तुम्ही जे खाता ते बेबीला जाणार आहे. तर तुम्ही खूप हेवी कॅलरीचं फूड इनटेक करा. सो इथे आपण खूप मेजरली चुकतो. फर्स्ट ऑफ ऑल हे मला मिथ अजिबात कळत नाही की दूध प्यायला पाहिजे दूध येण्यासाठी. दॅट इज कम्प्लिटली रॉंग बिकॉज गाय जाऊन दूध पित नाही तिला दूध येण्यासाठी. सो दॅट मेक्स नो सेन्स एट ऑल. तर
ब्रेस्ट मिल्कसाठी खूप काही गोष्टी इन्वॉल्व असतात अँड दॅट डज नॉट नेसेसरीली इन्क्लूड मिल्क कन्झम्पशन. तुमचं वॉटर वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात, तुमचे हॉर्मोन्स असतात ज्याच्यावर तुमचं ब्रेस्ट मिल्क डिपेंड करतं. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर ह्या 3 मंथ्समध्ये असाल तर तुम्ही एक गोष्ट करा की जंक फूड जे असेल ते तुम्ही कम्प्लिटली 3 मंथ्स टच नका करू. यू विल सी द मॅजिक, बिकॉज हे 3 मंथ्स जे असतात हे खूप क्रुशल असतात. इथे तुम्ही जेवढे जेवढे तुम्ही केजीज शेड कराल ते खूप मेजर असतील, बिकॉज यू आर ब्रेस्ट फीडिंग, यू आर ऑन हॉर्मोन्स, तुमचे मेडिसिन्स पोस्टपार्टम मेडिसिन्स चालू असणार आणि दिस विल मेक द मेजर डिफरन्स. सो डू नॉट डू द मिस्टेक की 3 महिन्यामध्ये मी बाहेरचं खाईन आणि मी नंतर वेट लॉस करेन. नाही, डू नॉट डू दॅट. नेक्स्ट मी सांगितलं की खूप सारे मिथ्स आपल्या इंडियन सोसायटीमध्ये असतात, तर त्याच्यासोबत खूप सारे खरंच मेडिसिनल गोष्टी पण आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला ऐकायला भेटतात. तर घरी सांगतात की मेथीचे लाडू खा, हलीमची खीर खा आणि सगळं जे हेवी गरम पदार्थ असतात ते खा. तर ते खायला तेव्हा आवडत नाहीत. मला स्पेसिफिकली पर्सनली मेथी ही गोष्ट आवडत नाही, बट आय डिड अ फेवर ऑन माय सेल्फ बाय लिसनिंग टू दी एल्डर्स व्हॉट दे सेड आणि मी ते प्रॉपरली फॉलो केलं. मी मेथीचे लाडू खाल्ले, मी हलीमची खीर डेली खाल्ली, डोळे बंद करून खाल्ली. आणि माझ्या गावावरून आजी आली होती आणि माझी सासू ऑब्विसली आणि माझी मम्मी तिघेही होते माझी केअर करायला. आय एम ग्रेटफुल अँड आय एम लकी की ते होते, बिकॉज त्या तिघींच्या गायडन्सनी आणि बिकॉज मी तेवढी गोष्ट त्यांची ऐकली की ह्या सगळ्या गोष्टी आफ्टर गिव्हिंग बर्थ ह्या एका बाईला खायला पाहिजेत आणि ते मी ऐकलं. आणि दॅट इज वाय आय वॉज सक्सेसफुल इन नॉट ओनली लूजिंग द प्रेग्नन्सी कॅलरीज, बट यू वोंट बिलीव्ह त्या 3 महिन्यामध्ये मी माझं ज्या वेटवर चालू केली होती प्रेग्नन्सी, मी त्याच्यापेक्षाही 3-4 किलो ऑलरेडी ड्रॉप केले होते 3 महिन्यामध्ये. Next is obviously breastfeeding. Many researchers have claimed that breastfeeding does help you lose 500 to 700 calories per day. 500 ते 700 calories तुमचे लूज होतात just by गिविंग ब्रेस्ट मिल्क टू युअर चाइल्ड. तर पण हे ऑब्व्हियसली इथे एक वेगळा फॅक्टर डिपेंड करतं की तुम्ही किती कॅलरीज फर्स्ट ऑफ ऑल इनटेक करताय. जर तुम्ही बोलताय मी 2000-2500 कॅलरीज खाते बिकॉज मी ब्रेस्ट फीडिंग करते, तर दॅट इज रॉंग. दॅट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी कॅलरी डेफिसिट अँड दॅट इज ओनली गोइंग टू गिव्ह यू मोर वेट. म्हणून जर ब्रेस्ट फीडिंग करताय तर मेक शुअर यू आर इन युअर रिक्वायर्ड कॅलरीज. कॅलरीसाठी खूप ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स भेटतात, गुगलवर ते करा. ते जर नसेल करायचं तर गो टू युअर डॉक्टर, गो टू युअर गायनॅक, गेट युअर प्रॉपर कॅलरी इनटेक रिक्वायरमेंट्स आणि ते तुम्ही मॅच करा. त्याच्यापेक्षा कमी खाऊ नका. ऑब्व्हियसली डू नॉट go and eat 1000 calories a day. That is really unsafe for you and your child, because your child will need all the vitamins, all the minerals, all the nutrients that you eat through your food. तर ते नका करू, एकदम कमी नका खाऊ, but make sure that you eat in right calories amount. Next, I cannot emphasize enough on water. आपल्याला नॉट ओनली आफ्टर प्रेग्नन्सी, नॉट ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी, बट इन जनरल लाईफमध्ये वेट लूज करायला किंवा हेल्दी राहायला राईट अमाऊंट ऑफ वॉटर इनटेक आपल्याला पाहिजे. सो नो मॅटर वॉट यू डू, मेक शुअर की तुम्ही ॲटलीस्ट 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे पिताय आणि दॅट विल ऑल्सो लीड टू अ गुड ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन. Make sure that you drink enough water to keep yourself hydrated. First of all, त्याचे तर बेनिफिट्स आहेत की तुमची बॉडी हायड्रेट राहणार. सेकंड की तुमचं ब्रेस्ट मिल्क प्रॉपर येणार. आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अशी गोष्ट आहे की जे तुम्ही मध्ये आपल्याला चरायची सवय असते हे ते इथलं तिथलं, ते तुम्ही बंद कराल, बिकॉज यू आर हॅव्हिंग इनफ वॉटर. कधी कधी बॉडी आपल्याला पाणीचं इंडिकेशन देते पण आपण ते समजतो की ते आहे भुकेचं इंडिकेशन. तर मेक शुअर यू नो द डिफरन्स बिटवीन युअर hunger pangs and the need for water that your body is demanding. And now we go on to a last segment, that is you are done with the initial 3 months of your postpartum period आणि आता तुम्हाला एक स्टेप ॲडव्हान्स जायचं आहे तुमच्या वेट लॉस प्रोसिजरमध्ये. सो हे 3 महिने तुम्ही कुठचीही डाएट करत नव्हता, तुम्ही अजिबात कमी खात नव्हता, तुम्ही खूप पाणी पित होतात आणि तुम्ही हेल्दी खाणं खात होतात. नाव यू वूड वॉन्ट की मी ह्याच्यात काहीतरी अजून ॲड करू ज्याने माझं वेट लॉस बूस्ट होईल.
राईट. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की विथ युअर डॉक्टर्स रेकमेंडेशन तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जाऊन लाईट एक्सरसाइजेस चालू करायला पाहिजे. लाईट एक्सरसाइज, बाय एक्सरसाइजेस आय डू नॉट मीन की तुम्ही जाऊन हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग करायला पाहिजे. आय डिड दॅट मिस्टेक. माझं C-सेक्शन होतं आणि मी 3 months नंतर आय स्टार्टेड वर्किंग आउट रिअली हार्ड. मी क्लोई टिंगचे चॅलेंजेस घेत होती आणि आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम 50-20 days नंतर माझा बॅक खूप जास्त इट स्टार्ट किलिंग मी लिटरली, अँड दॅट वॉज द बिगेस्ट मिस्टेक आय डिड फॉर माय सेल्फ. आणि त्याच्यानंतर 4-5 महिने मी वर्कआउटच नाही केला बिकॉज आय वॉज सो स्कॅर्ड की मला काही झालं तर नाही आहे ना. सो डू नॉट डू दॅट मिस्टेक. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सेगमेंट, नो युअर फूड. तुमचं जेवण जे काय आहे त्याचे न्यूट्रिएंट्स, त्याचे बेनिफिट्स, त्याचे डिसएडव्हान्टेजेस हे अभ्यास करा. काय फूड रिच इन कॅलरीज असतात, हाय इन कॅलरीज असतात म्हणून आपण कन्झ्युम करत नाही, पण ते आपल्या बॉडीसाठी खूप जास्त चांगले असतात. फॉर एक्झाम्पल आपण बोलतो की भात नाही खायला पाहिजे, भात हे हाय इन कॅलरीज आहे, त्यांनी पोट वाढतं. दिस इज अ मिथ. भात हा आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कुठचं पण फूड ग्रुप एक्सेप्ट पॅक्ड फूड, कुठचंही फूड ग्रुप तुम्ही तुमच्या डाएटमधून पूर्णपणे काढून टाकू नका. सगळे फूड टाईप्स, ती भाकरी आहे, भाजी आहे, भात आहे, कार्ब्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. म्हणून कार्ब्स, फायबर, सगळं काही जे आहे हेल्दी घरचं खाणं ते तुम्ही खा. सो हा नेक्स्ट मी जो पॉईंट बोलणार आहे हा खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे बिकॉज नॉट एव्हरीबडी बिलीव्स इन दिस, बट आय स्वेअर बाय इट. आय स्टील स्वेअर बाय इट. वॉट एव्हर वेट दॅट आय लॉस्ट इज ऑल बिकॉज ऑफ इंटरमिटेंट फास्टिंग. तुम्ही ह्याच्याबद्दल ऐकलं असाल की नाही मला माहिती नाही. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला कळवा, मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन. सो इंटरमिटेंट फास्टिंग इन शॉर्ट आहे की तुम्ही एका पर्टिक्युलर इंटरवलमध्येच तुमचं खाणं खायला पाहिजे. त्याच्याने असं होतं की तुम्ही राऊंड द क्लॉक खूप खात बसत नाही, तुमच्या बॉडीला टाइम देता ते फूड डायजेस्ट व्हायला. नेक्स्ट पॉईंट इज डू नॉट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीबडी. प्लीज डोंट डू दॅट. आता मी माझं वेट स्टार्टिंगच्या 3 महिन्यामध्ये लूज केलं. असं जरुरी नाही की तुम्ही पण ते 3 महिन्यात करा. काही लोक 1 महिन्यात करतील, काही लोकांना 8-9 महिने लागतील. तर प्रत्येक बॉडी डिफर करते. प्लीज नॉट कम्पेअर युअर सक्सेस विथ अदर्स सक्सेस. ह्यानी एकच गोष्ट होते की तुम्हाला असं वाटतं की हिचं झालं माझं नाही झालं, दॅट मीन्स इट्स नॉट वर्किंग फॉर मी, लेट्स जस्ट गो बॅक टू माय ओल्ड इटिंग रुटीन. हे होतं आणि हे माझ्यासोबत झालं आहे. ट्रस्ट मी. आय हॅव ट्राईड I have tried being on a hardcore diet before pregnancy आणि ते मी 1 महिना खूप हार्डकोर केलं आणि माझा सक्सेस तेवढा झाला नाही जेवढा माझ्यासोबत जी होती तिचा झाला. अँड व्हॉट आय डिड वॉज इट्स नॉट वर्किंग आउट फॉर मी. मी जर इतकं न खाऊन, मी जर इतकं वर्कआउट करून माझं वेट लॉस नाही होत आहे तर मी माईट एज वेल नॉट, आय वोंट वर्कआउट, आय वोंट डाएट. आणि त्यांनी माझं जे प्रोसेस होत होतं, जे होणार होतं फ्युचरमध्ये ते नाही झालं. जस्ट बिकॉज आय डिड नॉट नो ॲट द टाइम दॅट ऑल बॉडीज आर डिफरंट अँड एव्हरी बॉडी इज ब्युटिफुल for that matter. Next point is your postnatal medicines. तर मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते, माझी पर्सनल चूक शेअर करते की when I gave birth मी ऑलरेडी 9 महिने गोळ्या खाऊन खूप वैतागली होती. माझी नॉर्मल प्रेग्नन्सी होती. बाय गोळ्या आय मीन व्हायटमिन्स आणि जे काही डॉक्टरने दिलं होतं फॉर द फॉलिक ॲसिड वगैरे फॉर द ग्रोथ ऑफ माय बेबी, ते सगळं दिलं होतं. ते मी प्रॉपरली खाल्लं, 9 महिने खाल्लं. आणि द डे आय गेव बर्थ त्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझे जे पेन किलर्स होते ते सगळे खाल्ले आणि मी इतकी वैतागली होती. आय सेड आय एम नो गो टू टच एनी मेडिसिन व्हॉट्सो एव्हर. मग अजिबात काही खाणार नाही. आणि ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. यू मस्ट ऑलवेज कन्झ्युम युअर पोस्टनेटल व्हायटमिन्स आणि मेडिसिन्स जे पण तुमचं डॉक्टर रेकमेंड करतं. सो फर्स्ट थिंग अशी होते की ब्रेस्ट फिडिंग. ऑलरेडी तुम्ही प्रेग्नन्सीनंतर खूप सारे तुमच्या बॉडीमधून न्यूट्रिएंट्स गेलेले आहेत, प्लस तुम्ही तुमच्या बेबीला ब्रेस्ट फीड करताय. तर जे पण बॉडी तुमची न्यूट्रिएंट्स खाते त्यातले अर्ध्याच्या वर जर तुमच्या बेबी घेतो तर तुमच्यासाठी खूप कमी उरतात. त्यासाठी तुम्हाला पोस्टनेटल मेडिसिन्स, व्हायटमिन्स वगैरे जे पण डॉक्टर देते हे खायलाच पाहिजे. ह्यानी नॉट ओनली तुमचा वेट लॉस होणार बट यू विल बी हेल्दी. तुमचं हे दुखतंय, ते दुखतंय, मला हा त्रास होतोय, ते त्रास होतोय, हे होणार नाही. सो डू नॉट अवॉइड टेकिंग मेडिसिन्स. लास्ट आणि खूप 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 इम्पॉर्टंट पॉईंट, हॅव पेशन्स. तुम्ही एक बेबी ग्रो केलाय तुमच्या आतमध्ये, एक ह्युमन ग्रो केलाय तुमच्या आतमध्ये. तुम्हाला 9 महिने लागले ते पूर्ण प्रोसिजर व्हायला, तुम्ही ते बाळ क्रिएट करायला आणि तेवढं वेट गेन करायला.
तर ते 9 महिने जे आहेत तुम्हाला लागले गेन करायला, तुम्ही अजिबात एक्सपेक्ट करू नका की हां मी 3 महिने काही खाल्लं नाही आहे, मी पॅकेज फूड नाही खाल्लं, मी हे नाही खाल्लं ते नाही खाल्लं आहे, तर माझा वेट लॉस व्हायलाच पाहिजे आणि मी प्री प्रेग्नन्सी वेटवर आलीच पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येक बॉडी डिफर करते आणि त्याच्यासाठी यू नीड टू हॅव पेशन्स की कधी ना कधीतरी विथ टाइम विथ पेशन्स माझा वेट लॉस होणारच आहे. हॅव पेशन्स प्लीज. सो गाईज, हा होता माझा छोटासा व्हिडिओ अबाउट माय एक्सपिरियन्सेस आणि त्यातून मी शिकलेली काही टिप्स अँड ट्रिक्स टू लूज वेट आफ्टर सी सेक्शन. तुम्हाला जर हे आवडले असतील तर नक्की मला कळवा. तुमचे काही टिप्स अँड ट्रिक्स असतील तर तेही कळवा आणि कमेंट सेक्शन भरून टाका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस चॅनल. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट ऑन माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटू.